हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा मित्रांनो वृक्षप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण मित्रांनो आपण नवीन 21 झाडांची लागवड केलेली आहे आणि हे सगळे मित्रांनो फळांची झाडं आहेत. तर कोणकोणत्या प्रकारची फळांची झाडाची लागवड आपण केलेली आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हे 21 झाडं आपण लावून एक चारे खांदून त्यामध्ये लावलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही 21 झाडांची लागवड आपण आत्ता केलेली आहे. तर कोणकोणते फळांची झाडं आहेत ते आपण पाहू. तर 2 लाईनीमध्ये आपण ही लागवड केलेली आहे आणि हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे हापूस आंब्यांचं झाड आहे मित्रांनो, हापूस आंबा. ह्याची पण आपण हापूस आंब्याची पण एक लागवड केलेली आहे. तर समोर जे झाड तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, हे झाड मित्रांनो हे सुद्धा एक हापूस आंब्याचं झाड आहे. म्हणजे हापूस आंब्याचं झाड आपण ह्यावेळेस घेतलेलं आहे. गेल्या वेळेस आपण केशर आंब्याची लागवड केलेली होती, पण आत्ता हापूस आंब्याचं झाड पण आपण लावलेलं आहे. महबूब नर्सरीमधून आपण हे सर्व झाडं खरेदी केलेली आहे मित्रांनो, बीड या ठिकाणाहून. आणि हे जे तुम्हाला वाळलेलं झाड दिसत आहे मित्रांनो, हे पिंक पेरूचं झाड आहे मित्रांनो. गुलाबी पेरू जो आहे त्याचं हे झाड आहे मित्रांनो, पिंक पेरू. थोडंसं मित्रांनो चिटकतंय का नाही ह्याची गॅरंटी सांगता येत नाही, पण आपण लावून टाकलेलं आहे. पिंक पेरू आहे मित्रांनो. कारण मित्रांनो झाडे लावताना झाडं आपलं चिटकेपर्यंत खूप त्यांची काळजी घ्यावी लागते. एकदा चिटकले की मग काय विषय नाही. आणि हे जे समोर दिसत आहे मित्रांनो, हे पण एक हापूस आंब्याचं झाड आहे मित्रांनो. हा हापूस आंबा आहे मित्रांनो. आणि हे जे समोरचं झाड तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, हे आपला चिक्कू आहे मित्रांनो, कालीपत्ती चिक्कूचं झाड आहे मित्रांनो. हे हा कालीपत्ती चिक्कू आहे मित्रांनो. आणि हे जे मित्रांनो तुम्हाला झाड दिसत आहे समोर, हे मित्रांनो लिच्ची या फळाचं झाड आहे मित्रांनो. लिच्ची तुम्हाला फोटोमध्ये साईडला दिसत असेल. लिच्ची तुम्ही कधी खाल्ली आहे का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे लिच्ची या फळाचं झाड आहे मित्रांनो, लिच्ची. बरेच प्रकारचे फळांची झाडाची लागवड केलेली आहे मित्रांनो आपण, ते व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. आणि हे जे मित्रांनो तुम्हाला समोर झाड दिसत आहे मित्रांनो, हे मित्रांनो मोसंबीचं झाड आहे मित्रांनो. हे मोसंबीचं पण आपण एक फळांचं झाड लावलेलं आहे. म्हणजे सर्व प्रकारची फळं आहेत मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला मित्रांनो हे जे दिसत आहे झाड मित्रांनो, हे अंजीरचं झाड आहे मित्रांनो, अंजीर. तुम्ही जर अंजीर कधी खाल्लेलं असेल तर व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अंजीरचं झाड आहे मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, ही जांभळ आहे मित्रांनो, राही जांभळ आहे मित्रांनो. ही राही जांभळ, तुम्ही कधी राही जांभळ खाल्लेले आहे का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि हे जे मित्रांनो वाळून गेलेलं झाड तुम्हाला दिसत आहे, हे मित्रांनो पेरूचं झाड आहे मित्रांनो. हे न्यू शेलार पेरू आहे मित्रांनो. हा शेलार पेरू म्हणजे पिंक पेरूच मित्रांनो. आणि हे जे दिसत आहे मित्रांनो, हे पण एक हापूस आंब्याचं झाड आहे मित्रांनो. हा हापूस आंबा आहे मित्रांनो. तुम्ही कधी हापूस आंबा खाल्लेला आहे का मित्रांनो ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे तुम्हाला मित्रांनो वाळून गेलेलं झाड दिसत आहे थोडंसं, हे मित्रांनो रामफळाचं झाड आहे, रामफळ. तुम्ही कधी रामफळ खाल्लेलं आहे का ते पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मित्रांनो. आणि चला तर मग आता दुसरी लाईन पाहूया. हे नारळ आहे मित्रांनो, हा ग्रीन नारळ आहे. म्हणजे हा पाण्याचा नारळ आहे मित्रांनो, जे की आपण पाण्यासाठी फक्त त्याच्यामध्ये पाण्याचं एका नारळामध्ये मित्रांनो कमीत कमी अर्धा लिटर पाणी निघत आहे. आणि तो जो समोर नारळ दिसत आहे मित्रांनो, तो मला वाटतं तो
तो पण ग्रीन नारळच आहे. नारळ आपण 2 लावलेले आहेत मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला झाड दिसत आहे मित्रांनो, हे झाड मित्रांनो मला वाटतं हे झाड मित्रांनो आवाकाडाचं झाड आहे मित्रांनो. आवाकाडा फळ जर तुम्ही कधी खाल्ला असेल, तुम्हाला दिसत आहे साईडला, ते फळाचं झाड आहे मित्रांनो, हे आहे आवाकाडा. आणि हा पण मित्रांनो ग्रीन नारळच आहे. जसं की तुम्हाला एक साईडला आपण दाखवलं आहे की ग्रीन नारळ कशा प्रकारचा असतो. आणि हे जे वाळून गेलेलं दिसत आहे झाड मित्रांनो, हे पण आवाकाडाच आहे मित्रांनो. आवाकाडा. आणि हे जे आंब्याचं झाड दिसत आहे मित्रांनो, हे पण हापूस आंब्याचं झाड आहे मित्रांनो. केशर आणि हापूस आंबा मित्रांनो दोन्ही पण आंबे खाण्यासाठी खूप गोड आहेत. हे मित्रांनो जांबाचं झाड आहे, पिंक पेरूच. हा मित्रांनो चिटकला आहे पूर्ण. आणि हे जे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे हे मोसंबीचं झाड आहे मित्रांनो. नाही लिंबुनी, सॉरी मोसंबी नाही, लिंबुनीचं झाड आहे मित्रांनो, हे लिंबुनी. लिंबू पण मित्रांनो शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जे मित्रांनो वाळून गेलेलं आहे मित्रांनो, हे रामफळाचं झाड आहे मित्रांनो. रामफळ तुम्ही कधी खाल्लेलं आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नवीन फळांची लागवड केलेली आहे. टोटल 21 फळांच्या झाडांची लागवड आपण केलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.